अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग झालं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं पहिलं प्रवासी विमान अमरावतीत लँड झालं। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसह अनेक नेत्यांनी या विमानानं प्रवास केला। अमरावतीत पहिल्या विमान लँडिंगला सलामी देण्यात आली। अग्निशमन दलानं पहिल्या विमानाला सलामी दिली। अमरावती विमानतळ आजपासून नागरिकांच्या सेवेत रुजू होतंय। मुंबई विमानतळावरून नवनीत राणांनी एक व्हिडिओ शेअर केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेल्फी घेऊन नवनीत राणांनी व्हिडिओ पोस्ट केलाय। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरनं संजय राऊतांनी टोला लगावला। काल राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा बेत होता असं संजय राऊत म्हणाले, तर शिंदे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यावर बोलू असं राऊत म्हणाले। राज ठाकरेंसोबत बंद दाराआड चर्चेनंतर हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली। महायुती शक्तिशाली आहे असा दिखावा केला जातोय। 238 आमदार सोबत असतानाही त्यांना नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता वाटते, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असा हल्लाबोल त्यांनी केला। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडला। धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक झाली। जमावाच्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत। नाशिकमधील अतिक्रमित सातपीर दर्गा पालिकेनं हटवल्याच्या अफवेनंतर संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली। यात 31 अधिकारी आणि कर्मचारी दगडफेकीत जखमी झालेत। काही अधिकाऱ्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। नाशिक शहरातील काठेगल्ली भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। दर्गा प्रकरणावरून झालेल्या दगडफेकीनंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नाशिकमध्ये दर्गा परिसरात झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी निशाणा लगावला। दर्ग्यावरती कारवाईसाठी आजचाच दिवस का निवडला असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला। दरम्यान आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला। कुठे कधी काय करायचं याचं पंचांग ते घेऊन बसतात असा टोला राऊतांनी लगावला। आचार्य तुषार भोसलेंनी अनधिकृत दर्गा हटवल्याबद्दल फडणवीस सरकारचं अभिनंदन केलंय, तर फडणवीसांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात करून दाखवली असं देखील आचार्य तुषार भोसले म्हणाले। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इंग्रजी शाळांमध्ये राडा झालाय। शाळेतल्या शिक्षकानंच शाळेतल्या महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केले आणि शाळेतील मुलीची देखील छेडछाड केली आणि त्याच्याकडनं त्यांचे नंबर मागणं असं सुरू होतं। मनसैनिकांनी या विकृत शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून त्याला चोप दिलाय। मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गोशाळा मार्ग इथे इंग्रजी शाळेमध्ये राडा घातलाय। शाळेतल्या एका शिक्षकानं शाळेतल्याच महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केलेत। शाळेतल्या मुलींची देखील छेडछाड केली आहे। त्याच्याकडनं नंबर मागणं सुरू होतं आणि मनसैनिकांनी या विकृत शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून त्याला चांगलाच चोप दिलाय। मुलुंडमधल्या मुंबई पब्लिक स्कूल या शाळेतल्या एका शिक्षकानंच शाळेतल्याच महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केलेत। विद्यार्थिनींची सुद्धा छेडछाड केली, त्यांचे नंबर मागण्याचा प्रयत्न केलाय। अशा या शिक्षकाला मनसैनिकांनी अंगावरती कोळसा फेकला आणि चांगला चोप दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये राडा केला। मुलुंडमध्ये मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इथे इंग्रजी शाळेमध्ये राडा केलाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश माने आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। अविनाश, प्रकार काय घडला होता आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काय केलं? नक्कीच जर पाहिलं, मुलुंडची मनपा पब्लिक स्कूल आहे। या ठिकाणी जर पाहिलं, शिक्षक आहे, एका शिक्षकाने जे आहे ते काही शिक्षिका आहेत, त्या शिक्षकांना जे आहे रात्री 12च्या नंतर तो आहे तो फोन करायचा आणि त्यांना त्रास द्यायचा, त्यांना शिवीगाळ करायचा, अश्लील भाषेत त्यांच्याशी बोलायचा। त्यानंतर जर पाहिलं की शाळेतले जे विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी सोबत देखील काही विद्यार्थिनींसोबत देखील त्यांनी छेडछाड केलेली आहे। हा सर्व जो प्रकार आहे तो उघडकीस आला आहे। त्यानंतर मनसेने जे आहे ते थेट या शाळेमध्ये जाऊन या शिक्षकाला आहे जे चांगला धडा शिकवला आहे, मॅनेजमेंटची जी आहे ती विचारपूस केलेली आहे। जर पाहिलं तर या शिक्षकाच्या अंगावरती जे आहे ते थेट मनसेकडून जे आहे ते कोळसा फेकण्यात आला आणि ते जर पाहिलं पोलीस
ते घटनास्थळी दाखल पोलिसांनी या आता विकृत शिक्षकाला जे आता ताब्यात घेतलं आहे आणि पोलीस आता या सर्व घटनेचा जो आहे तो आता अधिक तपास करत आहेत. बिलकुल अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणारे. कासलेनं नवा व्हिडिओ प्रसारित केलाय. सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, यामध्ये माझाच बळी जाणार हे मला माहीत आहे, असं कासले म्हणालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातल्या दरेगावी मुक्कामी असणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे दरेगावी पोहोचतील. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना उपचारांची गरज आहे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते नैराश्याच्या तळाला गेलेत. बरे होतील तेव्हा देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील, अशी टीका सुजय विखेंनी केली. अहिल्यानगरमधील भिक्षेकरूंच्या मृत्यू प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. या घटनेवरनं खासदार निलेश लंके यांनी प्रशासनावर आणि शासनावरती गंभीर आरोप करत बालहट्टामुळे भिक्षेकरूंचा मृत्यू झाला असा आरोप केला. यालाच विखे पाटलांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांचे जिल्हा आणि शहरनिहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेत. आता या अहवालांची छाननी करून तिथल्या संबंधितांसोबत चर्चा करून त्या शहर आणि जिल्ह्यात खांदेपालट करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उदय सामंतांनी गुंतवणूक करण्यासंदर्भात अडचणींवरती नवउद्योजकांसोबत चर्चा करत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं. 2 मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सावरदरी गावचं ग्रामदैवत असलेल्या गोंधळजाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीत घाटाचा राजा हा किताब अवधूत आवटे यांच्या बैलगाड्यानं पटकावलाय. छत्रपती संभाजीनगरात सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौकाठी आंदोलन केलं. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. 45 दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. नंदुरबार पोलीस दलानं रात्रीची गस्त अधिक प्रभावी आणि पारदर्शक व्हावी यासाठी या अनुषंगानं स्मार्ट ई-बीट सिस्टीम अंमलात आणली आहे. एका मोबाईल ॲपद्वारे पोलीस अधिकारी ठराविक वेळेनुसार आपली उपस्थिती या ॲपवरती नोंदवतात. दोडामार्ग तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातनं नागरिकांना वितरित केल्या जाणाऱ्या गहू भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप केला जातोय. नागरिकांकडून या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येत असून काही नागरिकांनी दोडामार्गच्या तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या टेबलावरती हा गहू ठेवून ही बाब निदर्शनास आणून दिली. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जलस्रोत कोरडे पडू लागलेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची त्यामुळे पायपीट वाढली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मालेगाव, चांदवड, येवला, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि सिन्नर या 7 तालुक्यातील 22 गावं आणि 30 वाड्या वस्त्यांवरती 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. कोल्हापुरात इंडिया आघाडीनं धरणं आंदोलन सुरू केलं. मुघलमर्दिनी महाराणी ताराबाई यांची सातारा येथील समाधीची पुनर्बांधणी करावी अशी मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली. भारतातील सर्वात छोटी गाय आणि बैल पाटण्याच्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात दाखल झाली आहे. मध्य प्रदेशातील पुंगनूर जातीचे बैल आणि गाय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सिंधुदुर्गातील पाड गावातील शेतकऱ्यांनी शेतात कलिंगडाची लागवड केली, मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे पाड गावातील शेतकरी हवालदिल झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्याआधीच अहिल्यानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरातील नदी नाल्यांची तातडीनं सफाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिलेत. अतिक्रमणामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सफाईचे आदेश देण्यात आले. बार्शीतील एकाच गावातील तरुणानं आणि एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे. परभणी जिल्ह्यात माळसोन्ना इथे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याची माहिती मिळताच त्याच्या पत्नीनं सुद्धा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नांदेडमध्ये हलवण्यात आलं होतं, मात्र तिची देखील प्राणज्योत मालवल्यानं हळहळ व्यक्त होतीये. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळ देण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच सौर ऊर्जेचा प्रभावी प्रयोग केला जातोय. जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या हस्ते सोलर पंपाचं उद्घाटन करण्यात येत आहे. पाहिजे
मनापासून आपण ठरवलं पाहिजे की होणार होणार होणार. आणि म्हणून 2.5 वर्षात जे काम आम्ही केलं त्याची सगळे आपण साक्षीदार आहात. आणि मुंबईतला कोस्टल रोड असेल, मुंबई नवी मुंबईला जोड़ना अटल सेतु आता, राम मोहन जी, नवी मुंबई में जो एयरपोर्ट बनेगा उसके वजह से उसमें भी आपका योगदान है. और उसके वजह से मुंबई एयरपोर्ट के ऊपर का जो लोड है वो कम हो जाएगा. और ये जो अभी अजीत दादा ने कहा कि 4:30 बजे 2:30 बजे इधर का टेक ऑफ होने वाला, वो जल्दी करो. वो भी जल्दी हम कर सकते क्योंकि वहाँ हमें टाइम मिलेगा, वहाँ स्पेस मिलेगा. और इसलिए नवी मुंबई का एयरपोर्ट भी बहुत तेजी से बन रहा है. और मैं इतना ही कहूँगा कि आदरणीय देश के प्रधानमंत्री मोदी जी यहाँ पर विकास में हमारे साथ में हाथ बढ़ा रहे, योगदान दे रहे. ये डबल इंजिन की सरकार आहे. आणि म्हणून मुरली, तुम्ही सांगितलं मुरलीजी की सगळ्यात जास्त विमानतळ गेल्या 10 वर्षात 86 विमानतळ वाढले. पूर्वीच्या विमानतळ आणि आताच्या विमानतळामध्ये फरक आहे. 400 विमानतळ तुमचं टार्गेट आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हाच जर विकासाचा वेग राहिला तर मला वाटतं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या खरं म्हणजे या देशामध्ये आणि महाराष्ट्रात, आता तर सगळ्यात जास्त एअरपोर्ट महाराष्ट्रात आहेत. आणखी आपल्याला महाराष्ट्रात एअरपोर्ट करायचे आहेत, नाईट लँडिंग करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पालघरमध्ये देखील 3रा एअरपोर्ट करतोय आणि त्याला देखील तुमचं योगदान आवश्यक आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या पुढे जे विकासाचा जो वेग आहे तो वेग आपल्याला या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, एअरपोर्टसाठी, पोर्टसाठी या सगळ्या योजनांसाठी केंद्र सरकार पैसे देत आहे. आपण रेल कनेक्टिव्हिटी करतोय, एअर कनेक्टिव्हिटी करतोय, रोड कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी करतोय आणि ॲक्सेस कंट्रोल रोड बनवतोय. या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7 ते 8 तासापेक्षा जास्ती लागता कामा नये ही आमची संकल्पना आहे. आणि म्हणून नागपूर मुंबई पूर्वी 15 तास, 20 तास, 18 तास लागायचे. आता पाहतोय आपण 6 ते 7 तासात, 8 तासात मुंबईमध्ये पोहोचेल. आणि मला वाटतं आता अमरावतीवर मुंबईला 6 तासात माणूस जाईल. 6 तासामध्ये अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे आता 6 तासात नागपूर टू मुंबई. हे चमत्कार जो आहे हा समृद्धी महामार्गाचा आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या ठिकाणी एअरपोर्ट झाला आहे, आता फ्लाइंग क्लबचा देखील शुभारंभ झालेला आहे. मोठी जागा आहे, फ्लाइंग क्लब होईल, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनर मिळतील, पायलट आपल्याला मिळतील. आणि खरं म्हणजे इथून विमान जेव्हा आकाशात झेपावतील तेव्हा त्यांच्यासोबत अमरावतीची प्रगती आणि विकासही झेप घेणार आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं नंबर 1चं आपलं राज्य आहे. अनेक विकास प्रकल्प आज सुरू आहेत, अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की आता अमरावती हा 7 तासावर, ब्रेकफास्ट अमरावतीत करायचा आणि दुपारचं जेवण मुंबईत करायचं, अशा प्रकारचा तुमचा समृद्धी महामार्ग होता. पण आता विमानामुळे 1.5 तासात तुम्ही मुंबईला पोचाल. आणि हे विमानतळ मगाशी अजितदादांनी सांगितलं 92 पासून सुरू झालं, पण मध्ये त्याचं काय झालं माहीत नाही. पण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा त्याला गती आली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला आणखी गती दिली. आणि आजचा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. खरं म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही अशक्य नाही. अशक्य गोष्टी आपण शक्य करून दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून अडचणींचा पाडा सोपा असतो. आणि आमच्या आधी जे सत्तेमध्ये होते त्यांना फक्त अडचणीचाच पाडा रेल्वे कनेक्टिव्हिटी असते, एअर कनेक्टिव्हिटी असते, त्या ठिकाणी विकास जलद गतीने होत असतो. आणि म्हणून सर्व नियोजित विमानतळांची कामं अशीच मार्गी लागली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं. त्या कोल्हापूरचा ऐतिहासिक लुक आपण पाहतोय. हे देखील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं होईल. इथेही नाईट लँडिंग होईल. सर्व तयारी मला वाटतं झालेली आहे. आणि
तेही लवकर होईल. आणि म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अमरावती विदर्भातलं शिक्षणाचं माहेरघर आहे आणि म्हणून इथून विमानसेवा सुरू करावी झाली पाहिजे अशी मागणी अनेक वर्षापासून होती. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच साक्षीने त्याचं उद्घाटन झालंय. जसं जशी मागणी वाढेल तशी तशी त्याची क्षमता देखील वाढ करण्याचं काम आपलं सरकार करेल. मला खात्री आहे अमरावती विमानतळ हे विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन. नंतर पुन्हा पाहूया दुपारच्या बातम्या. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबनेला 3 आठवडे उलटूनही अद्याप आरोपीला काही अटक झालेली नाही. आरोपीला अटक व्हावी या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारलंय. उपोषणाला पाठिंबा देत राहुरीकरांनी शहर बंदची हाक दिली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात ओमकार आणि बाहुबली या 2 हत्तींचा वावर आहे. दोन्ही हत्ती एकत्र फिरत असल्यामुळे शेतकरी भयभीत झालेत. वर्ध्याच्या जीपच्या आरोग्य विभागाचे 2 आपले दवाखाने बंद करण्यात आलेत. वर्ध्याच्या हवालदारपुरा आणि आर्वीमधील आपला दवाखाना 1 एप्रिलपासून बंद करण्याचं पत्र काढल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. करारबद्ध असलेल्या या कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अनधिकृत वाळू उत्खननासाठी गेलेल्या पोकलेनला सावित्री नदीत जलसमाधी मिळाली. पाणी आणि नदीतील दगडांचा अंदाज न आल्यामुळे पोकलेन मशीन पाण्यात फसली, अडकली आणि मालकामार्फत पोकलेन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भुसावळ शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली. एका वर्षात 4,477 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतलाय. नगरपालिका प्रशासनानं मात्र निर्बीजीकरण प्रक्रियेकडे डोळेझाक केली आहे. तर अलीकडेच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावरती सोमवारी कुत्र्यानं हल्ला केला. संभाजी भिडेंच्या पायाचा कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालय गाठावं लागलं आणि या घटनेनंतर सांगली पालिकेनं आता गल्ल्या-गल्ल्यांमधले भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. सांगलीच्या माळी गल्लीत कुत्र्यांना पकडण्यासाठी सुरू असलेली पालिकेची पळापळ. मोकाट कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी सकाळपासूनच पालिकेचं पथक कामाला लागलं. आता इतक्या तत्परतेनं पालिकेनं ही मोहीम हाती घेण्याचं कारण आहेत संभाजी भिडे गुरुजी. कारण सोमवारी रात्री एका कार्यक्रमावरनं परतत असताना भिडे गुरुजींवरती भटक्या कुत्र्यानं हल्ला करून त्यांचा करकचून चावा घेतला. त्यामुळे संभाजी भिडेंना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेलं. या घटनेनंतर पालिकेनं कुत्र्यांची धरपकड सुरू केली. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या 2 डॉग व्हॅन युनिट्स आहेत. तर डॉग व्हॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत. त्याचं झालं असं की सोमवारी रात्री संभाजी भिडे एका धारकऱ्याच्या घरी भोजन करून परतत होते. रात्री 11च्या दरम्यान माळी गल्ली परिसरातनं जाताना त्यांच्यावर अचानक कुत्र्यानं हल्ला केला. या कुत्र्यानं संभाजी भिडे यांच्या पायाचा करकचून चावा घेतला. या सगळ्या घटनाक्रमावरती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या शहरात कुत्रे खूप वाढलेत. आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला. म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत. आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो. हे सरकारचं म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. आपण तसं म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे. या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे. भटक्या कुत्र्यांची समस्या सगळीकडेच भेडसावते.
विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळेच अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते. आता संभाजी भिडेंनाही कुत्रा चावल्यानं भटक्या कुत्र्यांचा हा विषय पुन्हा चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.